गडचिरोली जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर अंकुश बसावा या उद्देशानं पोलीस अधीक्षक गडचिरोली एम रमेश यांच्याकडून गडचिरोली जिल्ह्यातील अवैध व्यवसाय व जुगार इत्यादींवर प्रभावीपणे कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आले। स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन कोटगुल यांच्याकडून अवैध जुगार खेळणाऱ्या आरोपींवर त्यानुसारच कायदेशीर कारवाई करण्यात आली। परमेश्वर लोहंबरे राहणार नांगपूर जिल्हा गडचिरोली व मिथुन तांबेकर राहणार कोटगुल तालुका कोरची जिल्हा गडचिरोली हे मौजा नांगपूर येथे जुगार अड्डा चालवत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस पथकाला मिळाली होती। त्यावरून या ठिकाणी धाड घातली असता हा जुगार अड्डा चालू असल्याचं दिसून आलं। पोलिसांची चाहूल लागताच काही इसम पळू लागले। यावेळी स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस पथक व पोलीस स्टेशन कोटगुल येथील पोलीस उपनिरीक्षक विवेक वायकर व पोलीस पथक यांनी प्रभावीपणे कारवाई करत घटनास्थळावर जुगार खेळणाऱ्या इसमांना ताब्यात घेतलं। घटनास्थळावरून 4,41,000 रुपये रोख व वाहने व इतर साहित्य असा 1.5 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 34 आरोपींना ताब्यात घेण्यात आला आहे।